बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या प्रयत्नाची. आज जर पाहिलं तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन आहे आणि मॅच आपल्या समोर क्वार्टर फायनल रंगली जाते. एकीकडे सिटी कोऑपरेटिव्ह बँक आणि जीपी पारसिक सहकारी बँक या दोन बँकांमध्ये या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर पाहायला मिळतात. एकीकडे संदेश आहे आणि नॉन स्ट्राइक एंडवर मिनिल पाहायला मिळतोय. संदेशचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. अगदी एक प्रोफेशनल खेळाडू सारखी स्टान्स देखील आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्या सिटी बँक साठी केली होती. या मॅच मध्ये जर पाहिलं तर जीबी पारसिक बँक जो मागच्या मॅच मध्ये मागच्याच वर्षी म्हणजेच मागच्या एडिशन मध्ये या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय राहुल ठाकूर. जोईनगर परिसरातील एक नामांकित खेळाडू आहे आणि आपण जर पाहिलं तर एक चांगल्या लाईन अँड लेंथनी गोलंदाजी करतोय. दोन्ही ठिकाणी चेंडू वळवण्याची कला देखील अवगत आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी इम्पॉर्टंट षटक हाताळण्यासाठी सज्ज देखील झालाय. लेट्स प्लेचा इशारा अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. अंपायरचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल आणि लेट्स प्ले असा इशारा केला जातोय. पहिलं षटक राहुल ठाकूर येतोय आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज आपण जर पाहिलं संदेश आहे. पहिला बॉल या मॅचचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अलॉंग द कार्पेट सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये जीपी पारसिक बँकने काय गोलंदाजी केली होती. फक्त 16 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि अवघ्या 1.5 ओव्हर मध्ये ते मॅच संपवली होती. यावेळी स्ट्रॉंग अपील Thank you very much, Rahul. टच मधली पोर आहेत ना लेदरचे ठेवण्याचा विषय. अप्रतिम षटक. लाजवाब गोलंदाजी. राहुल ठाकूरने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि फलंदाजाला इकडे जखडून ठेवण्याचं काम केलं आहे. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं हार्दिक. सध्याच्या घडीला हार्दिक पांड्याची टीम खूप चांगला परफॉर्मन्स करते. कालची मॅच देखील गुजरात टीम जिंकली. अगदी 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना राहुल तेवते याने 2 षटकार लगवले आणि गुजरात टीमला विजय मिळवून दिला. यावेळेस बॅकफूट लावून पंच केला जातोय. बॅकफूट पॉइंट रिझर्व मध्ये सिंगल मिळते. मेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते
फक्त 3 या आकड्यावर 3 धावा. सुरेख गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय राहुल ठाकूर. 5 बॉलचा खेळ संपलाय, 1 गडी बाद, 3 धावा असे धाव फलक. पुन्हा एकदा जर पाहिलं तर फटका सचिन मडवी 40+. आहे आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर मॅजिक स्पेल हाताळलं गेले राहुल ठाकूरच्या माध्यमातून. 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झालाय. मॅजिक गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी जीपी पारसिक सहकारी बँकचे पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक या ब्रिजच्या वरून देखील पाहतात, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. बघा, क्रिकेट हा खेळ कुठेही कधीही आणि केव्हाही पाहू शकतो. म्हणूनच हा खेळ वयाला बंधन नसतं आणि हा खेळ वयाने नाही तर टॅलेंटने खेळला जातो असं नेहमी म्हटलं जातं. विपुल येतोय, एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस आउटफील्ड काहीशी खराब होते. अंपायरचा इशारा काय येईल याकडे देखील लक्ष असेल. सिंगल मेल डिक्लेअर झोन मध्ये टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. हार्दिकच्या बॅट मधून तर हार्दिक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल विपुल भोसले हा गोलंदाज आहे. आणि विपुल भोसलेचा विचार केला तर अनेक ट्रॉम्बे किंवा माहुल परिसरात अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर नाझीम गुल्ली गुजरातचा गोलंदाज आहे, त्याशी हुबेहूब छबी असणारा गोलंदाजी स्टाईल आहे. आणि 2 धावा इथे मिळतील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 6 धावा दाखल करावे लागलेत. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना विपुल भोसले गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. फुलरलेनचा चेंडू आहे, फटका इथे अलॉंग द कार्पेट जातोय. शॉर्ट मिड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं केलं जात आहे. आज जर पाहिलं तर जीपी पारसिक बँकेचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी झाली. फलंदाजीमध्ये देखील मागच्या मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये मॅच अक्षरशः फिनिश केली होती. एवढे दर्जेदार खेळाडू आहेत या बँक या टीमकडे. आणि यावेळेस लेग स्टंप सोडून काहीसा गोलंदाजी केली जाते. व्हाईट बॉल घोषित केला जातो. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 8 धावा फलकर लागलेत. विपुल भोसले गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अगदी कमी गतीचा गोलंदाज आहे पण चेंडूवर असेल नियंत्रण. यावेळेस पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळतोय. सिटी बँकच्या प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक धावासाठी इथे झगडावं लागतंय. म्हणूनच म्हटलं जातं की संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. यावेळेस संघर्ष करावा लागेल. सेमीफायनल मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं आहे तर धावा कराव्या लागतील. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग इन मिस म्हणावं लागेल. तेच तरार चेंडू होता. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकात फक्त 3 आणि या षटकात धावा आल्यात फक्त 5 धावा आल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा फलकावर लागलेत. 9 धावा फलकावर लागलेत. 9 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल सिटी बँकची. सिटी बँक वर्सेस जीपी पारसिक बँक असे 2 संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये एक कडवी झुंज होतोय. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं ह्या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी विघ्नेश मडवी आपलं सहर्ष स्वागत करतोय. जवळ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. हा कॅप्टन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. राहुल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय.
9 धावा सिटी कॉपरेटिव्ह बँक बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 9 धावा. यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टंपवर गोलंदाजी केली जाते, सिंगल अर्जित केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या दुहेरी अंकापर्यंत पोहोचू दे. एक धाव थेंबे थेंबे तळे साचे, पण धावांचा पाऊस आणि महासागर उभारावा लागेल सिटी बँक टीमला. यावेळेस पुन्हा एकला फ्लायटेड फिंगर रोल केली आणि एक लेग स्पिन चेंडू पाहायला देखील मिळाला. राहुलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. कॅप्टन आहे, संघाचा संघ नाही कसा असावा, संघ चालवत नाही, संघ पूर्णपणे आपल्या जबाबदारी घ्यावी, सामन्यामध्ये एक खंबीर भूमिका त्याची असावी, तो संघ नायक आहे आणि राहुल तीच भूमिका बजावतोय. तेच तरार वेग वेग आणि यावेळेस वेगाने घात करून गेला राहुलचा. दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा खुडबळ टप्प्याचा चेंडू आहे. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, पण नेहमी म्हटलं जातं वेगाला महत्व नसतं, वेगाने आपल्या कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं. इथे वेग घात करून गेला राहुल ठाकूरचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला येऊन पंच केला जातोय आणि खूप चांगला प्रयत्न, क्षेत्ररक्षक एफर्टचं कौतुक करावं लागेल. प्रसाद पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. बघा, प्रत्येक गोष्टीत आपण प्रयत्न करतो, 100% यश येतं असं नाही, पण प्रत्येक प्रयत्नाला यश किंवा अपयश पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली लाईन पाहायला मिळते. राहुलचं कौतुक करावं लागेल. इथे जकडून ठेवलंय फलंदाजाला. जे मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग झाली होती सिटी कॉपरेटिव्ह बँक कडून, आता मात्र कुठेतरी संघर्ष करतोय. यावेळेस फटका हवेत आहे आणि काय निर्भय स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि अनेक वर्ष क्रिकेटच्या इक्विपमेंट्स असतील किंवा क्रिकेटशी जोडलेला हा खेळाडू आहे. जीपी पारसिक टीमचा एक प्रमुख खेळाडू देखील मानला जातोय आणि झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. हार्दिक तंबूच्या आश्रयाला परतलाय. टीमची धावसंख्या 13 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला शिशिर. यावेळेस पुन्हा एकदा लाईन चांगली, लेंथ चांगली पाहायला मिळते. राहुल ठाकूरने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 गडी बाद 14 धावा. अगदी कंजूस गोलंदाजी जीपी पारसिक बँक कडून पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर कमी व्याजाची गोलंदाजी केली जाते. बँकेचे खेळाडू आहेत म्हणून बँकेची भाषा वापरणं गरजेचं आहे आणि जीपी पारसिक बँक यासाठी ओळखलं जाते की आपण कर्ज देखील कमी टक्क्याने देतो. ही खासियत आहे जीपी पारसिक आणि त्याच बँकेचं 50वा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. राहुल म्हात्रे लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि 23 तर्रार. बॅटची स्लाइस लागली होती की काय? यस, आणि ते 1 रन मिळते. 1 रनने टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. राहुलने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. राहुल म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. वेगाने रोशन पाटील येईल आणि इथे सिंगल मिळेल. 1 धाव. भिवंडी परिसरातील हा खेळाडू आहे आणि आज जर पाहिलं तर एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज आहे. अगदी कॉट्रलची आठवण करून देतो वेस्ट इंडिजचा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू असेल. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे.
कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये राहुल पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. शिशिर थँक्यू. 4 गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 17. सुशांत नवीन फलंदाज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडवर सुशांत आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज स्ट्राईक उदय आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 17 धावा. 17 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस थँक्यू व्हेरी मच. 23 ऑन स्कोर बोर्ड. 23 धावा धाव फलकावर लागलेत. 4 गडी बाद 23. यावेळेस पुन्हा बडा शॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29. 29 धावा. अजूनही जर पाहिलं तर एक षटक बाकी आहे. जर 40-45 धावा जर जमवल्या तर नक्की फायटिंग स्कोर होईल. पाहूया या मॅच मध्ये काय होतोय. माहोल बदलतं संगीत. मनाला प्रफुल्लित करतं संगीत. मन तल्लीन करतं संगीत. दुपारच्या सत्रात ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. एक मधुर गीतानंतर पुन्हा एकदा जातोय पण मॅच कडे. आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय रोशन पाटील. वन ऑफ द इम्प्रेसिव्ह कामगिरी. खारीगाव परिसरातील एक होम ग्राउंडवर खेळणारा हा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं तोच गोलंदाज येतोय. कोलवट टप्प्याचा चेंडू अगदी इंटू द ब्लॉक वर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण चुकीच्या एंडवर थ्रो केला जातोय. एकदा मिळती टच अँड गो. चिकी सिंगल. टीमची धावसंख्या 13 ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धाव फलकावर लागले. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि उदयला थोडीशी इंजुरी होतीये. सिटी बँक कडून खेळत असताना उदय असा एकमेव खेळाडू आहे जो खेळाडू टीमचा कॅप्टन देखील आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं. फर्स्ट एड बॉक्स पूर्वा प्लीज रिलीज फ्री असतील आणि लगेचच आपला फर्स्ट एड बॉक्स आणि पाण्याची बॉटल देखील घेऊन जा प्लीज. पाण्याची पुरवठा देखील करा कारण की सध्याचं टेम्परेचर जर पाहिलं तर 40 डिग्री पर्यंत पोहोचले. त्यामुळेच फर्स्ट एड बॉक्स आमच्या या आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुरवला जातोय. इथे प्रत्येक खेळाडूची सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. जीबी पारसिक सहकारी बँक यासाठी ओळखली जाते. प्रत्येक ग्राहकाची काळजी घेण्याचं काम नेहमीच गेली 50 वर्ष जीबी पारसिक बँक करते आणि त्याच बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष देखील आहे. जाऊया ब्रेक आहे तर तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला आणि ऐकूया एक मधुर गीत.
येस, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सिटी बँक बॅटिंग करत असताना मात्र 4 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 29. 4 गडी 29 धावा दाखल करावं लागलेत. आपण जर पाहिलं तर पहिले षटक राहुल ठाकूरने त्यानंतर विपुल आणि त्याला कुठलीही स्पर्धा मिळाली नाही. पुन्हा एकदा राहुल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि आपल्या षटकात पुन्हा एकदा इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केली. म्हणजेच आपल्या 2 षटकाच्या स्पेलमध्ये 8 धावा देऊन 3 गडी बाद केले. आणि मागचं षटक जर राहुल म्हात्रेचं षटक पाहिलं ते काहीसं खर्चिक ठरलं, कारण की अखेरच्या 2 बॉलवर उदयने लगवलेले 2 षटकार, त्यामुळेच या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. आणि गोलंदाज रोशन पाटीलच्या पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. त्या मिळून तब्बल धावा झाल्यात 29 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. सिटी कोऑपरेटिव्ह बँक बॅटिंग करत असताना जीबी पारसी बँकने इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने केली आहे. ते बँक क्षेत्र असू द्या की क्रिकेट क्षेत्र असू द्या, प्रत्येक वेळेस आपला आलेख वर जाताना नेहमीच पाहायला मिळाला जीपी वार्षिक बँकचा. कारण की मागचं एडिशन जर पाहिलं तर 49 वर्ष जर पाहिलं तर या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि या वर्षी देखील त्याच तरवेजाने त्याच जल्लोषाने ही संघ देखील खेळताना दिसतोय. अजून या इनिंगचे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉलवर आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा या मंत्राचा वापर करून बॅटिंग करावे लागेल सिटी बँकला. फुलरलेनचा चेंडू आहे. पाहायला मिळते आणि इकडे इंजुरी होते उदयला आणि उदयची इंजुरी मात्र टीम सिटी कोऑपरेटिव्ह बँकला काहीशी घातक ठरेल. आणि जिकडे 2 धावा होत्या तिथे फक्त सिंगल खर्च झाली आहे, त्यामुळेच एक धाव महत्वाची असते. चांगला गडी बाद झाला. सुशांत हा 1 रन घेतला. दुसरं झाला तो त्याला क्रॅम्प आला ना, तो थांबला. तर सुशांत, थँक्यू व्हेरी मच. सुशांत परतलाय. 5वा गडी बाद होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अनिकेत. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. या इनिंगचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 30 4 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रोशन पाटील येतोय. अनिकेत टॉपेज लागले. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसल. खूप चांगला झेलला जातोय विकेटच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून आणि फलंदाजाला तू चल मैं आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतोय. फलंदाज देखील शून्यावर परतलाय. फलंदाज अनिकेत बॅक टू डगआउट. फलंदाज क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला परतलाय. थँक्यू. नवीन फलंदाज गिरीश येतोय. 30 धावा 6 गडी बाद अशी नाजूक अवस्था आहे सिटी कोऑपरेटिव्ह बँक. फुलरलेनचा चेंडू आहे. फटका हवेत आहे. किरण मडवी इन ऍक्शन मध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पण झेल जरी सुटला असेल तरी एकही धाव घेतली गेली नाहीये. कारण की जिथे उदयला क्रॅम्प आलाय ते क्रॅम्प मात्र घातक ठरतोय. म्हणजे तब्बल मागच्या बॉलमध्ये 1 धाव आणि आत्ताच्या बॉलमध्ये 2 धावा, तब्बल 3 धावा कुठेतरी मागे राहिल्या सिटी कोऑपरेटिव्ह बँक. या धावा घेणं गरजेचं आहे. या धावा टीम मध्ये आपल्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड करणं गरजेचं आहे. षटकार किंवा चौकार मारण्याच्या अपेक्षित आहे.
यावेळेस पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल की काय, आणि एक धाव मिळते 31. बराच कालावधीनंतर मात्र 30 वरून 31 वर हे धावफलक जाताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 31, 31 धावा, 6 गडी बाद अशी नाजूक अवस्था आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई वर्सेस जीपी पारसिक सहकारी बँक. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये आणि सिंगल मिळेल. षटक क्रमांक संपला गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते आणि 33 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय. पाहूया 30 चेंडू आणि 33 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस करेल जीपी पारसिक बँक आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड करेल द सिटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई. तर पाहूया दुसऱ्या डावात काय होतंय. येस, एक सूचना असेल या मॅच नंतर लगेच सेमीफायनलची मॅच खेळवली जाईल. DJSB सहकारी बँक ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचली आणि ही मॅच संपल्यानंतर उद्या 10 मिनिटाचा ब्रेक असेल. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर सेमीफायनलची मॅच सुरू होईल. 10 मिनिटाचा टी ब्रेक आहे, त्यानंतर मग सामना सुरू केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. रोहिदास पाटील यांना चहाची आवश्यकता आहे. एवढ्या गरमीमध्ये सरबत पिणं अपेक्षित आहे, पण चहाची तलप इथे लागली आहे. येस, जाऊया. पहिला डाव इकडे संपला. जीपी पारसिंगने खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि उदयने आपल्या बॅटिंग मध्ये 11 चेंडू फेस केले आणि 20 धावांचं योगदान दिलं. आपल्या टीमला 32 पर्यंत पोहोचवलं आणि 33 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय सिटी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या माध्यमातून. आणि पारसिक बँकचे बॅटर जेव्हा मैदानात उतरतील तसा व्हॉइस असेल, जी व्हॉइस गेली 22 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. एक लेजेंडरी आवाज आहे आमचे सिनियर कॉमेंटेटर आणि याच जीपी पारसिक बँकेचे ऑफिशियल कर्मचारी मिस्टर पुष्पक पाटील आमच्या सोबत मायक्रोफोनवर येतील. तोपर्यंत बिग्रिश वडवी मी इकडेच रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विघ्नेश. यस, थोडीशी संधी मी डीजे मास्टरला येतोय. या डीजे.
धन्यवाद डीजे. 30 चेंडू आणि 33 धावा. द सिटी कोऑपरेटिव्ह बँक आणि सलामीची जोडी जीपी पारसिक बँकेची बघतोय. किरण मडवी आणि विपुल सातत्याने विपुलच्या फलंदाजीतून पाहायला मिळते आणि एक सूचकता ही फलंदाजीतून पाहायला मिळते म्हणजे किरण मडवी यांच्या, कारण 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि निश्चितच एका बाजूने प्रहार तर एका बाजूने शांतमय क्रिकेट आपल्याला ह्या जोडीकडून पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी बघूया गोलंदाज येतोय मिनिल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक. लेफ्ट मोरने मारा करताना कट केला चेंडू. आखूड टप्पाचा चेंडू होता. चेंडू आणण्याची वाट बघितली. श्री गणेशा एका धावेने केलं. चांगली सुरुवात येथे. आता मात्र 29 चेंडू आणि 32 धावांची गरज. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मात्र टीजेएसबी बँक ही सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. या संघासोबत निश्चित पुन्हा एकदा टॅप केला. बॅकवर्ड पॉइंटला मात्र चेंडू आरामात पकडत तोपर्यंत किरणने एक धाव पूर्ण केलेली आहे. संघ मात्र पोहोचतोय जीपी पारसिक बँक 2. पहिलं षटक प्रगती पथावर असताना चांगली सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये. आपण पाहिली होती राहुलच्या माध्यमातून. बघूया मिळेल काय करतोय. ड्राईव्ह केला चेंडू. सुंदर ड्राईव्ह. कवच क्षेत्र आहे तिथे आणि क्षेत्ररक्षक चेंडू किती झाले? 6 ना. धन्यवाद. पुढे धन्यवाद डीजे. हॅट्रिकचा चौकार लगावतो त्या मिंडल मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर जाताना. यस ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका. पुन्हा एकदा विपुलच्या चेंडू फळीतून निघतोय. स्वीपक अवस्था क्षेत्र. एक धाव चोरली. पुन्हा एकदा सुंदर तालमेल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. तरबेज फलंदाज आहेत. फिटनेस चांगला आहे आणि त्याच प्रात्यक्षिक रूपांतर मात्र 2 धावांमध्ये करून देत आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र आता पुढे सरकते. जीपी पारसिक बँक पोहोचतीये 12 वर. पुढे सरसावलाय मात्र कट आणि चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पहिलं षटक येथे संपुष्टात येते. धावसंख्या येते म्हणजे 3/13. चांगली सुरुवात विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सांगितलं होतं तंत्रशुद्ध फलंदाज आहेत आणि निश्चित आक्रमकता सातत्याने त्यांच्या चेंडू फळीतून पाहायला मिळत असते आणि तीच सुरुवात मात्र येथे करून दिली आहे विपुल याने जीपी पारसिक बँक या संघाला. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनपर्यंत 24 चेंडूंची टाकण बाकी आहे आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. बघूया गोलंदाजीसाठी कोणाची निवड होते. संघनायक कोणाची निवड करतोय पुढच्या षटकासाठी. हार्दिक. यस वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हार्दिकच्या हातात जात आहे. समोर उभा येतो म्हणजे किरण मडवी. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. चांगली फलंदाजी आणि चांगला क्रिकेटर आहे. बघूया राईट हॅम ओव्हर द विकेटने मारा करतोय हार्दिक. लेफ्ट मोरने मारा करतोय. माफ करा. दरम्यान बॅकवर्ड पॉइंटला टपकेला चेंडू मात्र तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण करतो किरण. चांगलं क्रिकेट येथे पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. कुठलेही जोखीम अंगावर न घेता मात्र एकेरी दुहेरी धावा जमवते. मात्र विपुल एका बाजूने दबा धरून आपल्या संघासाठी. दरम्यान हार्दिक जातोय पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र ड्राईव्ह केला चेंडू. आपण बघतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु हा ना करता
आणि निश्चितच म्हटलं जातं की आखो ही आखो में इशारा हो गया आणि दुसरी धाव घेण्याचा निर्णय मात्र पूर्ण केलाय. 2 धावांनी आता मात्र पुढे सरकलं. धावफलक संघ पोहोचतोय 16. विपुल चांगला फटका इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कवच आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वारंवार चेंडू फळी तिथे जाते, परंतु पुन्हा सातत्याने आपण बघतोय चांगला तालमेल पाहायला मिळतोय. मोबदला मात्र 2 धावांचा मिळतोय आणि धावसलक आता मात्र पुढे सरकली ते 18 वर. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. चांगलं उत्तर प्रत्युत्तर देताना गोलंदाजांना एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये मात्र नक्की या रणरणत्या उन्हामध्ये आपल्या संघाला मात्र विजयाच्या दारी पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. किरण मडवी आणि विपुल भोसले. बघूया हार्दिक जातोय पुढचा चेंडू घेऊन आणि आता धन्यवाद. टपाचा चेंडू किती बॉल बाकी आहे? धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचली ती 28 वर.